सख्या रे भाग 56। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती। प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत, कृपया पहा। जान्हवी बेलाला तिचे कपडे वॉर्डरोबमध्ये ठेवण्यासाठी मदत करत असते। त्यांचे कपडे ठेवून झाल्यावर बेला जाऊन जान्हवीच्या बेडवर बसते। ए जान्हवी, कसला भारी मऊ मऊ बेड आहे तुझा, ती बेडवर लहान मुलांप्रमाणे आता उड्या मारत म्हणाली। जान्हवी बोलते, झाली का बेला मॅडम तुमची नौटंकी सुरू? जान्हवी तिच्या हाताला धरून तिला बेडवर व्यवस्थित बसवते। ए जान्हवी, जिजू किती भारी आहेत ग, तू खरंच लकी आहेस। एवढा हँडसम नवरा, त्यासोबत एवढा छान तुझा बंगला। मला तर खूप आवडला बघ। मी तर स्वप्न पाहत असते माझा राजकुमार येईल आणि अशाच अलिशान महालात मला घेऊन जाईल। पण जानू, तू तर रिअलमध्ये तुझ्या राजकुमारासोबत या अलिशान बंगल्यात राहत आहेस। जान्हवी बेलाला बोलते, बेला, तुलाही असाच राजकुमार भेटेल ना? स्वप्न नेहमी पाहायची असतात, जर स्वप्नच नाही पाहिली तर सत्यात कशी उतरतील? जान्हवी बेलाला बोलते। बेला बोलते, जानू, तू कुठे आणि मी कुठे? चाळीत राहणारी मी फक्त स्वप्नात असं इमॅजिन करू शकते। रिअल लाईफमध्ये तुमच्यासारख्यांच्या नशिबात असतं हे सगळं। जान्हवी बोलते, बेला शांत बस, असं काही नाही। मी तुझ्याशी मैत्री करताना या गोष्टींचा कधीच विचार नाही केला। मग तू का असं बोलते? मी माझ्या मैत्रीत कमी पडले असेल म्हणून तू अशी बोलते बेला? लगेच तसं नाही जानू, सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं, प्लीज मला माफ कर, बेला बोलते। जान्हवी तिचे गाल ओढत, सॉरी नकोय मला, पण तू स्वतःला असं कधी कमी समजू नकोस, कळलं तुला? बेला मान हलवून हो बोलते। तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजला। वेदचा व्हिडिओ कॉल होता। बेला होती म्हणून जान्हवी मनातच, अरे देवा, त्यांनी व्हिडिओ कॉल केलाय, आता ही बेला मला बोलू देईन ना व्यवस्थित? बेलाकडे कशी तरी स्माईल करत तिने वेदचा फोन घेतला। जान्हवी काही न बोलता शांत वेदकडे पाहत असते। वेद समोरून आय लव्ह यू जान बोलतो। वेद आता जान्हवी शांत असते म्हणून वेद तिला खुश होण्यासाठी फ्लाइंग किस देऊ लागतो। तशी बेला जान्हवीच्या बाजूला येत, जिजू मी पण आहे इथे, वेदला बोलते। दोघींच्याकडे पाहून वेद मनातच, अच्छा, म्हणून माझ्या जानला ऑकवर्ड वाटते वाटतं। वेद बेलाला विचारतो, तू केव्हा आली बेला? ती बोलते, मी कॉलेजवरूनच आली जान्हवीसोबत। जान्हवी आता व्हिडिओ कॉल कट करते आणि पुन्हा वेदला कॉल करून फोन कानाला लावून गॅलरीत जाऊन उभी राहते। बेला इकडून, ए जानू, तुला डिस्टर्ब होत असेल तर मी जाते माझ्या घरी बोलते। बेलाचं बोलणं वेद ऐकतो। तो जान्हवीला, जान, असं का वागत आहेस तू? तिला वाईट वाटलं बघ बोलतो। अहो, तिला काही वाईट वाटत नसतं, ती कशी आहे ते मलाच माहिती आहे चांगलंच। मला बेलासमोर तुमच्याशी बोलायला ऑकवर्ड वाटत होतं म्हणून आले मी गॅलरीत बोलायला। वेद बरं ठीक आहे बोलतो। जान, काय करते तू? वेद जान्हवीला विचारतो। हे काय, तुमच्यासोबत बोलत आहे फोनवर, जान्हवी बोलते। बेला काय करते आता? आहे ती झोपले बेडवर। ओके बोलतो वेद। जान, मी तुला खूप मिस करतोय, आय लव्ह यू जान। जान्हवी, मी सुद्धा तुम्हाला मिस करते, अहो आय लव्ह यू टू। त्यानंतर वेद आणि जान्हवी खूप वेळ फोनवर बोलत असतात। जान्हवीची आई येऊन बेलाच्या बाजूला झोपते तेही जान्हवीला माहिती नव्हतं। दुसऱ्या दिवशी सकाळी बाजी दोघींना कॉलेजला सोडतो। आज बेला काहीच बोलली नव्हती गाडीत, एकदम शांत होती ती। बाजी त्यांना सोडून परत चालला होता तेव्हा तो मनातच विचार करत होता, ही फटाकडी एवढी कशी काय शांत? आश्चर्य आहे बाबा, काय झालं असेल तिला म्हणून ती एवढी शांत होती? बाजी स्वतःलाच बोलतो, बाजी तू जास्त विचार करतोस ना तिच्याबद्दल, म्हणून तुला तसं वाटलं असेल।
पण खरंच बेला सकाळी उठली तेव्हा तिला अस्वस्थ वाटत होतं. ती जान्हवीला तसं बोललीही. जानू, मी आज दुपारी कॉलेज सुटल्यानंतर मी माझ्या घरी जाईल. जान्हवीने बेलाला विचारलं, का गं? असं काय झालं, तू लगेच जाणार म्हणतेस? माझं काय चुकलं का? माझा तुला राग आला का? बेला बोलते, जानूला, तुझं काही चुकलं नाही, तुझा मला रागही आला नाही. मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते. बाबा आजारी असतात ना, त्यांना एक अटॅक येऊन गेला आहे. मी असं त्यांना सोडून नको यायला हवं होतं. तू बोललीस येतेस का आणि मी एक्साइटमेंटमध्ये आले तुझ्याकडे. पण मी जाते आज जानू. वाईट वाटून घेऊ नकोस तू. जानू तिला घाबरलेलं पाहून, हो ठीक आहे, जा तू बोलते. त्यांचं कॉलेज सुटल्यावर बाजी पुन्हा त्यांना घरी सोडण्यासाठी कॉलेज गेट बाहेर हजर असतो. बेलाचा चेहरा साफ उतरलेला असतो. बाजी तिच्यावर एक नजर टाकतो आणि मनातच हीच काहीतरी बिनसलंय. नाहीतर ही एवढी शांत बसणाऱ्यातील नाही. पण मी कसं विचारू तिला? तिचा काय भरोसा नाही. माझा इन्सल्ट करत काहीही बोलू शकते ती मला. त्यापेक्षा शांत राहिलेलंच बरं. कॉलेजमधून बाहेर येताना बाजी बेलाला पाहतो आणि त्याच्या मनात अशी चलबिचल चालू झालेली असते. आता बेला कारमध्ये बसण्यासाठी न येता थोडं बाजूला जान्हवीला बाय करून रिक्षा पकडण्यासाठी जाते. जान्हवी बेलाला बोलली, तिला बाजी सोडेल तुला घरी. पण ती नाही नको बोलते. माझं मी जाईल बोलते ती जान्हवीला. तिला कदाचित परत बाजीची मदत घेणं बरं वाटलं नसेल. कालच त्यांनी तिची बॅग नेण्यासाठी तिला मदत केली होती. बेला रिक्षात बसून निघून जाते. पण बाजीच्या मनात अनेक प्रश्न पडले होते. त्याला कालच वहिनी बोललेला ती माझ्यासोबत राहणार आहे. मग आज असं अचानक काय झालं? ही का गेली? हिला का जावं लागलं? तिला काही त्रास असेल का म्हणून गेली का ती? जान्हवी कारमध्ये बसते तर बाजी बेलाच्या विचारात हरवलेला असतो. तो कार स्टार्ट करत नसतो. मग जान्हवी त्याला बोलते, भाऊ चला. बाजी भानावर येत हो वहिनी बोलतो. त्याला जान्हवीला विचारायचं असतं, बेला का नाही आली त्यांच्यासोबत. पण कसं विचारू त्यांना? काय वाटेल? हा का विचारतोय माझ्या मैत्रिणीबद्दल? त्यांना आवडणार नाही कदाचित, म्हणून नको बोलतो तो स्वतःशीच. मौन व्रत धारण करतो बाजी आता. काही वेळाने जान्हवीला सोडतो तो. पण तसंच ऑफिसला जाण्याचं बाजीचं मन होत नाही. तो बेलाच्या घरी जाऊ लागतो. कारचा स्पीड वाढवतो तो. मधून मधून बेलाला कॉल लावतो पण ती उचलत नाही. तसतसा बाजी अस्वस्थ होऊ लागतो. एवढा अस्वस्थ का होत होता तिच्यासाठी हे त्यालाही यावेळेस कदाचित माहिती नसेल. पण त्याचं मन मात्र तिच्याकडे अतिशय तीव्रतेने ओढलं जात होतं. ती कधी एकदा त्याच्या नजरेला पडते असं झालं होतं त्याला. शेवटी काल जिथे तो आला होता तिथे तो येतो. काल तिच्या वडिलांनी त्याची बॅग तिच्याकडे आणून दिली होती. त्यानंतर तो रिटर्न तसाच गेला होता. आता त्याला तिचं घर शोधायचं होतं. बेला दळवी ॲड्रेसमध्ये तिचं नाव पाहतो आणि विचारत विचारत तिच्या चाळीतील घराबाहेर पोचतो बाजी. ती समोर दिसते त्याला. जीवाच्या आकांताने ओरडत असते, आई बाबा या ना रूमच्या बाहेर, तुमची स्वीटू आले. चाळीतील आजूबाजूचे खूप सारे लोक जमा झालेले. कोणालाच काहीच माहिती नसतं आतमध्ये नक्की काय चाललंय ते. बेला आल्यानंतर दरवाजा उघडत नव्हते तिचे आई वडील, म्हणून ती रडत रडत मोठ्याने आवाज देऊ लागते तिच्या आईबाबांना. पण ते आतून दरवाजा उघडत नसतात म्हणून ती रडूही लागलेली. आजूबाजूचे लोक नुसती बघ्याची भूमिका घेत असतात. बेला बिचारी सैरवैर झालेली, वेडावली होती ती. तिचे आई बाबा दार उघडत नव्हते म्हणून शेजारचे कोणीही पुढे होऊन तिला दार तोडण्यासाठीही मदत करत नव्हते. ती मधून मधून रडतच विचारत होती, अहो काका, अहो दादा, अहो मावशी, अहो ताई,
अहो आजी, काहीतरी करा ना प्लीज. माझ्या आईबाबांना बाहेर बोलवा ना. पण कोणी काहीच मदत करत नव्हते. बाजीने बेलाला एवढं तुटलेलं पाहून त्याच्याही डोळ्यातून अश्रू कधी ओघळले त्यालाही कळलं नाही. तो तसाच तिच्याजवळ येतो. ती दरवाजावर थापा मारत असते. बाजी तिचा हात पकडतो. तिच्याकडे पाहून मानेनेच नाही नको बोलतो. तो तिचे तळहात पाहतो तर लाल जर झालेले असतात. रडून डोळे सुजलेले असतात तिचे. बेला बाजीला पाहून पटकन त्याच्या मिठीत शिरून जोरजोरात रडू लागते. बाजी तिला रिलॅक्स बोलतो. शांत हो, मी आहे ना, मी उघडतो दरवाजा. बाजीला पाहून खरंच तिला त्याचा आधार वाटतो. बाजी दरवाजावर एक लाथ मारतो. बाजीच्या एका लाथेने दोन बाजूला दोन दरवाजे होतात. पण आतील दृश्य पाहून तो चाट पडतो. बेला आत जाण्यासाठी पुढे येते आणि जोरात किंचाळते, आई बाबा. आणि ती त्यांच्याकडे धावत जात असते तर बाजी तिला घट्ट पकडतो. ती तिच्या आईबाबांजवळ जाण्यासाठी धडपडत असते. पण बाजी तिला आता त्याच्या छातीजवळ दाबून धरतो. काय झालं माझ्या आईबाबांना? असे का जमिनीवर पडले आहेत ते? ती बाजीकडे पाहून त्याला विचारते. तिला कसं शांत करायचं त्यालाही कळत नाही. ती खूप रडत असते. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलेलं असतं. बाजी बेलाला बोलतो, बेला सांभाळ स्वतःला. ते आपल्यात नाही येत आता. बेला बोलते, आपल्यात कसे नाही येत ते? आहेत आपल्यात ते. मला असे एकटीला सोडून कसे जाऊ शकतात ते? तेच तर सर्व काही होते माझ्यासाठी. आणि ती रडू लागते. बाजी, चल ना, आपण आईबाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. बाजी काहीच बोलत नसतो म्हणून ती अजून रडतच जमिनीवर आता बसते. बाजीलाही हे सर्व कसं झालं असेल काही कळत नव्हतं. पोलीस येतात, त्यांचं काम करू लागतात. बाजूलाच एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते त्यांनी. ती पोलिसांना सापडते. ते वाचतात तेव्हा कळतं त्यांच्यावर कर्ज असतं. बँकेकडून बेलाच्या वडिलांनी लोन घेतलेलं असतं. पण त्याचे हप्ते फेडू शकले नव्हते ते. व्याजाला व्याज वाढून खूप मोठी कर्जाची रक्कम देणे लागत होते ते बँकेचं. बेला पार्ट टाइम जॉब करायची. तो तिचा जॉब सुटलेला आणि तिच्या जॉबवर फक्त घर खर्च चालायचा. बँकेचे पैसे भरण्याएवढे पैसे नव्हते त्यांच्याकडे. त्याच टेन्शनमध्ये येऊन दोघांनी विष घेऊन आत्महत्या केलेली. बेलासाठी लिहून ठेवलं होतं त्या चिठ्ठीत, स्वीटू, तुझ्यासाठी आम्ही आई वडील म्हणून काहीच नाही करू शकलो. उलट तूच आम्हाला सांभाळत आलीस. एवढे पैसे कुठून आणणार होतो आम्ही? काहीच कळत नव्हतं. म्हणून हा मार्ग स्वीकारला आणि आत्महत्या केली. पोलिसांनी बेलाला चिठ्ठीतील मजकूर वाचून दाखवल्यावर बेला आणखीनच रडू लागते. आई बाबा, या कर्जासाठी तुम्ही मला सोडून गेलात. लोनबद्दल मला सांगितलं असतं तुम्ही तर मी नक्कीच काहीतरी केलं असतं. तुम्हाला असं जाऊ दिलं नसतं आई बाबा. रडून रडून बेला आता बेशुद्ध होते. तशा शेजारच्या बायका तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीत आणतात. बाजी जान्हवीला मेसेज करतो आणि तो जान्हवीला बेलाकडे आणण्यासाठी जातो आता. कावेरीलाही जान्हवी कळवते. कावेरी तिच्या घरातून निघते बेलाकडे येण्यासाठी. काही वेळानंतर जान्हवी कावेरी बेलाकडे पोहोचतात. त्यांना पाहून बेला त्यांच्या गळ्यात पडून रडू लागते. खूप मोठा प्रसंग ओढावलेला असतो बेलावर. बाजी मनातच किती सहन करत होती बेला. ही तर जॉब पण करत होती. हिची परिस्थिती किती हलाखीची आहे. हिच्या चेहऱ्यावरून तर असं काहीच समोरच्याला जाणवणार नाही अशी वागायची ही. कसं जमायचं हिला हे सगळं? त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. तो तिच्याकडे होता म्हणून तिला जमत होतं. पण आता काय एवढ्या हसत्या खेळत्या मुलीच्या जिंदगीत एवढं भयानक संकट आणलं देवाने. आता कसा सामना करणार आहे बेला या संकटाचा? बाजी विचार करूनच अस्वस्थ होतो बेलासाठी. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.